सर्व कार्यकर्ते आणि दोन्ही नेत्याचा या ठिकाणी सन्मान होतोय। राशीकरांच्या वतीनं प्रथमतः या ठिकाणी आपले भावी खासदार सन्माननीय माजी आमदार निलेश लंके साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। कर्जत जामखेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रविदादा पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। मी विनंती करतो सर्व नेतेकरांना विनंती करतो, राशीकरांना विनंती करतो, शंकरदादा देशमुखांना विनंती आपण पूर्ण स्टेजवर येतोय। राशीकरांच्या वतीनं या ठिकाणी दोन्हीही सन्मान दीपक काळे या ठिकाणी सन्माननीय शाहूराजे भोसले, शामराव कानडे, रामचंद्र कानडे, अशोक नेंजिरे, रामचंद्र कानडे, सन्माननीय संजयजी मोरे, माऊली सायकल, दादा परदेशी, रामकृष्ण ताळे, सन्माननीय पवनजी नापळकर, विशाल शेटे, इम्रान शेख आणि सुभाष जाधव, दीपक काळे, ज्योतिराव काळे सर्वांच्या वतीनं राशीकरांच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय आपले भावी खासदार सन्माननीय दादा सुरेश दादा बाळासाहेब दादा स्टेजवर या, माधवताई आपण स्टेजवर या। सन्माननीय स्टेजवर जास्त गर्दी करू नका, कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण शंकरदादा देशमुख, माधवताई लोंढे आणि सुरेश दादा बाळासाहेब दादा काळुंके कृपया आपण स्टेजवर यायचे। चला स्टेजवरची थोडी गर्दी कमी करा। राशीकरांनो कृपया बरेच प्रमुख मान्यवर स्टेजच्या खाली उभे आहेत ते या ठिकाणी संवाद साधतील। महाराष्ट्राचं आरोग्य छत्रपती शिवराय आज ज्यांची जयंती अशी क्रांतीसूर्य महात्मा फुले 14 एप्रिलला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ईद मुबारकच्या सर्वांना सर्व समाज बांधवांना शुभेच्छा शुभेच्छा। आज राशीमध्ये या जनसंवाद यात्रेचा 11वा दिवस आणि 18व्या दिवसाचा समारोप शामराव काशी जाणून करून टाकले, एकदम हवा करून टाकली। ही हवा दुसरं नाही आता शामराव आभार मानले नाही तर मग ठरवू आपण काय करायचं। विजय सभा घ्यायची काय म्हणजे असे काय हवा तयार केलं, वातावरण तयार केलं, हे सगळंच हे गेलं आता हे वसरत नाही बापू, हे आवड हवा काही विसरत नाही, वसरत नाही आता हे डायरेक्ट असं आहे ना, रेल्वे चलो माता दी दिल्ली, हे दिल्लीपर्यंत काय आता हे वातावरण थांबत नाही 13 तारखेपर्यंत। आज ही लोकसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना आज पहिला सण आपण देशामध्ये केंद्रीय एजन्सीचा कसा वापर केला जातो। मागच्या 5 वर्षापूर्वी आम्ही राज्य सरकारमध्ये काम करत असताना पाहिलं की पहिल्या अधिवेशनात आम्ही एका बाजूला बसलेलं असायचं, दुसऱ्या अधिवेशनात आमचं ते नेमकी टोळी तिकडं, आमच्या शेजारी काही शिवसेनेचे आमदार बसलेले असतात, तू कोणत्या पार्टीचा तुला माहित नाही का मी शिवसेनेचा, पण कोणत्या 1 नंबरचा का 2 नंबरचा, 1 नंबर म्हणजे उद्धव साहेबांचे, 2 नंबर म्हणजे शिंदे साहेबांचे। नंतर आमच्यावर ती वेळ आली। हे कशामुळे झालं, केंद्रातल्या ज्या एजन्सी आहे CBI ईडी सारख्या त्याचा गैरवापर केला आणि सत्तेचा गैरवापर करून बऱ्याच लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। आनंद देशमुख साहेबांना जेलमध्ये टाकलं, नवाब मलिक साहेबांना जेलमध्ये टाकलं आणि नंतर कोर्टाने काही सांगितलं, दोषच निष्पन्न होत नाही। आपल्या रोहित दादाला सुद्धा ईडीने चौकशीला गेलं, ते कर्ज तालुक्याची जनता आहे ना, तिथं अशी काय वराडली, अशी काय तिथं आवाज उठवला तर ईडीवाला म्हणलं तुम्ही लवकर जा, रोहित पवार तुम्ही लवकर घरी जा, एक कर्ज जाऊन आम्हाला घरी जाऊन द्यायची। आणि ज्यावेळेस कर्ज जाण फिरवायचा उठा उठला त्यावेळेस परिवर्तन आठवलं असतं, हे परिवर्तन आठवलं असतं। तुम्ही 2019ला रोहित दादाला मुंबईमध्ये पाठवलं, पण सत्तेचा फायदा कसा करावा हे रोहित दादा
दिसलं पाहिजे. म्हणजे या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून असो सार्वजनिक सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत अग्रेसर असणारे नेतृत्व रोहित पवार साहेब. आणि त्याचबरोबर ज्यांना तुम्ही दिल्लीला पाठवलं लोकसभेच्या निवडणुकीला मोठमोठ्याला घोषणा केल्या, गप्पा मारल्या आणि माहित बऱ्याच जणांना विचारलं परत फिराकडे कराय राशीला आलते का मोठे साहेब? नाही ना, आलेच नाही. मग त्याला वाटलं आपण काम करण्यात आपण अपेक्षित ठरलं. मग आता जनतेत जायचं कसं? तर त्यांना एकदम सुपर आयडिया दिली. काय आयडिया दिली? त्यांच्याकडे सुपर क्लास अधिकारी दर्जाचे लोक आहेत त्यांना सल्ला द्यायला. म्हणले आता तुम्ही एक काम करा, गावात जायचं, तुम्हाला गावात आवडतं लोक, मग तुम्ही डाळ साखर वाटायला ती सुद्धा मोकळ्या मनाने डाळ साखर नाही वाटली. त्या डाळ साखरेला सुद्धा कोकणाच्या झेरॉक्स आधार कार्ड घेतले. अरे द्यायचं तर देऊन टाका ना मोकळ्या मनाने. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, आमदार खासदार कशासाठी असतात? त्यांचं काम काय काम असतं आमदार खासदाराचं? तुम्हाला कामच माहित नाही का? नुसते माझ्याकडे बघा. लोकसभेत प्रश्न उपस्थित केला पाहिजे, जनतेचे काम केले पाहिजे, औद्योगिक धोरण. आमदारांचं पण काम काय? अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला पाहिजे, या भागातील प्रश्न सोडवले पाहिजे, निधी खेचून आणला पाहिजे, हे काम. पण आपल्या खासदार साहेबांचे एकदम वेगळी स्टाईल आहे. काय स्टाईल आहे? काम शून्य. आता लोक जायचं दाळ वाटायचं. अरे काय, अरे जनतेसमोर तुम्ही आज निवडणुकीला जात असताना तुम्ही कुठल्या मुद्द्यावर समोर जायला पाहिजे तर सामोरं जनतेला सांगायला पाहिजे तर तुम्ही मला 2019ला लोकसभेत पाठवलं. तुम्ही लोकसभेत मला पाठवल्यानंतर मी तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन दिला नाही. हा माझा कामाचा लेखा जोखा, मी या गावात जे काम केलं, त्या भागात जे प्रश्न सोडवले, या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं होतं. विकासाचा मुद्दाच नाही राहिला कुठला. मग आता कुठल्या मुद्द्यावर भाषण करायचं? काय माझ्यावर काय टीका केली? समोरच्या उमेदवाराला इंग्रजीच येत नाही म्हणजे. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? मिरिट कशाला आहे? कामाला आहे ना. नुसतं मी पण तुमच्या समोर येऊन इंग्रजी बोलतो, तुम्ही म्हणता बस हे इंग्रजी लोक आम्हाला शिकू, तुला हुशार, काम काय करणार आम्हाला ते सांग. लोकांना काही काय काम द्यायला पाहिजे ना. लोकांना कोणची बोली भाषा आवडते, कोणची बोली भाषेत समजते, त्याच भाषेत सांगितलं पाहिजे ना. त्याच भाषेत, म्हणजे जैसा देश वैसा वेश. आता मी जरी उर्दूत बोलायला गेलो म्हणते ना, याच्यावर परिणाम झाला, काम चाललं. आता मी ठरवलं अख्खं इंग्लिश भाषण करू शकतो, तुम्हाला समजणार आहे का? समजणार आहे का? नाही ना. मग तुम्हाला काही समजत त्याच भाषेत बोलायचं. अरे कशावर तुम्हाला टीका टिप्पणी करता? तुम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही संसदेत गेले, एक सुद्धा 5 वर्षात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला नाही, एक सुद्धा 5 वर्ष प्रश्न मांडला नाही. पण त्यांची एक सवय दुसरी, खोटं बोल पण हिंदून बोल. तर कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत अमित शाह साहेबांना भेटले काहीतरी पर्सनल कामाला, बाहेर येऊन सांगितलं की कांद्याची निर्यात बंदी उठली, मीडियाला छापून दिलं, मुलाखती दिल्या, लगेच बोर्ड लावले. बोर्ड लावायला दिले काही जनताला, बोर्ड लावायला एवढी घाई ना. आणि दुसऱ्या दिवशी नगर मार्केट कमिटीत सत्कार, श्रीगोंदा मार्केट कमिटीत सत्कार. एवढे भावनिक झाले. भाषण काय केलं? जर कांद्याची निर्यात बंदी उठली नसती ना तर मी मतच मागायला नसतो. काय सांगितलं? मतच मागायला नसतो. तास 2 तास गेले तर संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं, अरे ही जी बातमी चालू ही खोटी आहे, निर्यात बंदीच उठली नाही. काय? अरे किती खोटं बोलावं हे तरी समजलं पाहिजे. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून या भारत देशाकडे आपण एक काळ पाहत होतो. त्या भारत देशाची काय परिस्थिती? सगळ्यात जास्त आत्महत्या त्या शेतकऱ्यांच्या आहेत. अरे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव वाढवण्या संदर्भात बाजारभाव मिळाला पाहिजे, त्या संदर्भात तुम्ही झटलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. अरे आम्ही सरकारमध्ये असताना ज्यावेळेस कांद्याचे भाव
पत्रकाराने प्रश्न विचारला तुम्ही तर सत्तेत आहे. मला सत्तेत आहे तुम्ही सरकारमध्ये आहे तुम्ही कसं काय आवाज मला ते सरकार सत्ता नंतर आधी शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आधी माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अरे शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दूध धंदा त्या दुधाची काय परिस्थिती आहे. आज बिस्लरी बाटली घेतली तर 20 रुपयाला बिस्लरी बाटली 20 रुपयाला आणि दुधाचे काय भाव 20, 22, 23 रुपये हायेस्ट 24 रुपये. अरे तुम्ही शेतकऱ्याचे नेतृत्व म्हणून काम करता शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी जाता संसदेत जाता तुमचे वडील आदरणीय पालकमंत्री साहेब दुग्ध विकास मंत्री म्हणून काम पाहतात. अरे शेतकऱ्यांना द्या ना बाजार भाव वाढून काय अडचण सांगितलं 5 रुपये अनुदान देऊ हे सुद्धा अनुदान काही ठिकाणी मिळालं नाही. अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असता ना रस्त्याने चालताना तर एखादा जरी शेतकरी भेटला असता म्हणलं असतं जरा दुधाला बाजार भाव वाढून देता का मी म्हणला किती पाहिजे भाऊ मला तर 35 रुपयापर्यंत तुला तर बघा मला 35-30 पुढे लावतो डायरेक्ट 40-45 रुपये देऊन टाकेल जा मला असतं खाऊ द्या ना माझ्या शेतकऱ्याला काय फरक काय पडतो खाऊ द्या ना शेतकऱ्याला. अरे तुम्ही जनतेसमोर जात असताना जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे. दुसरं काय त्यांचं 50-60 वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही करतो तेच बोलतात का आपण बोलतात ना मी खोटं बोलत असेल तर सांगायचं आपलं पोटाचे ना तेच होतात 50-60 वर्षापासून आम्ही जिल्ह्यात नेतृत्व करतो. माझा पण प्रश्न आहे तुम्हाला या जनतेच्या वतीने एखादा तरी चांगला प्रोजेक्ट आणला का सांगा ना 50-60 वर्षात एखादं तरी काम आणलं का सांगा ना 50-60 वर्षात कुठलं काम आणलं का कुठलं काम सुद्धा नाही आणलं. फक्त जनतेचे मत घ्यायचे आणि परत 5 वर्षामध्ये जनतेत यायचं नाही ही फक्त मोठेपणा आणि प्रत्येक तालुक्यात 4-6 डापड्यामध्ये ठेवलेले यांनी यायचे दादा साहेब अरे मस्त साहेब दादा ते समाजाला काय देतात हे सांगा ना. आणि दुसरं काय यंत्रणा म्हणलं उत्तराची यंत्रणा काय नसते त्यांच्याकडे यंत्रणा असेल डब्याडुब्यावाले पण निलेश लंकेकर जीवाभावाचे लोक आहेत जीवाभावाचे लोक आहेत हे जे आहेत ते सगळे जीवाभावाचे लोक माझ्याकडे जीवाभावाचे लोक निस्वार्थी प्रेम करणारे मंडळी माझ्या बरोबर त्यामुळे कशाला यंत्रणा काय लागते. ज्या ज्या वेळेस जनतेचा उठाव झालाय ज्या वेळेस सर्वसामान्य जनता एकवटली ना त्यावेळेस परिवर्तन हे आकळ असतील हा देशाचा इतिहास परिवर्तन हे आकळ आहे. ही निवडणूक कुठल्या राजकीय नेत्याच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची निवडणूक हातात घेते. गडाला बघतो तू काय दिलं तू करू घड्याळ सगळ्यांची बसलेल्यांची घड्याळ 5 मिनिटं मागे करू शकतो. लोकसभेत उभा पवार साहेबांनी सांगितलं लोकसभेला लढावं लागेल म्हणलं लढतो साहेब म्हणलं टेक्निकल गोष्टीची अडचण म्हणलं काय टेक्निकल भानगडीत पडायचं साहेब घेऊन टाकी तो राजीनामा आमदारकीचा हे सत्तेच्या मागे पाहणारा नाही सत्तेच्या मागे पाहणारा नाही. मला आमचे कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हणलं आपल्याला अशी परिस्थिती राजीनामा द्यायचा पडायला लागेल म्हणजे 15 दिवसांनी आपणच खासदार होतात 15 दिवसाने आपलं काय काळजी करू नका. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक सांगतो आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो आई जगदंबेची मी एक देवी भक्त आहे. तुम्हाला कोणाला काय आता असेल आला असेल मला माहित नाही एकदा या तुमच्या भावावर विश्वास टाका एकदा नाही तुमच्या विश्वासाला कुठं सार्थक ठरवलं ना तर नाव बदलून ठेवेल. काय तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून टाकेल दिल्लीत अभिमान वाटेल असं काम करून टाकेल एकदा फक्त संधी द्या. अरे सत्तेच्या मागे पाहणारा कार्यकर्ता नाही कार्यकर्ता आहे फक्त एकदा संधी द्या. या परिसराचा चेहरा बदलवण्यासाठी दादाच्या खांद्याला काम करणं तुम्हाला शक्य देतो. व्यक्तिगत अडचणी असो रात्री बेरात्री कोणाला अडचण आली तर निलेश लंके म्हणजे 24 तास 365 दिवस लोकांना सेवा देणारा ॲम्ब्युलन्स कधी आवाज द्या पहिल्यांदा फोन उचलून तुम्हाला लगेच मदत महाराष्ट्रात आणि भल्या माझा फोन गेला ऐकावं झालं निलेश लंके बोलतो
ही सभा ऐकावंच लागत ना, त्यामुळे काळजी करू नका. मला पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाईल. तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सार्वजनिक प्रश्नाच्या बाबतीत तुमच्या बरोबर भाग इन्व्हेस्टमेंट असं हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, तिचा आवाज डायरेक्ट दिल्लीत गेला पाहिजे. दिल्लीत जे हुकुमशाह बसलेले त्यांच्या कान खाला बसला पाहिजे. आणि 4 तारखेला असा निकाल लागला पाहिजे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार निलेश लंके जाहीर केला. आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताचा लीड देणारा तालुका कर्जत जामखेड. आणि त्यामध्ये सर्वात जास्त लीड देणारा जिल्हा परिषद गट म्हणजे आई जगदंबेच्या आशीर्वादाने तो म्हणजे राशीन जिल्हा परिषद गट असा. पाथर्डीतून आई ममता देवीची शुभारंभ केला या जनसंवाद यात्रेचा. अरे मी पण देवीला प्रार्थना करतो, खरंच कर्जत जामखेड मध्ये मताधिक्य बसू दे आणि विजयी सभा सुद्धा याच आमच्या राशीमध्ये आई जगदंबेच्या. जय हिंद.